नमस्कार मित्रांनो. जगात अनेक लोक असे असतात ज्यांच्यात अफाट क्षमता असते, पण चुकीच्या वातावरणामुळे त्यांना स्वतःची खरी ओळखच होत नाही. एखादा हिरा धुळीत पडला म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे परिस्थिती माणसाचे भविष्य ठरवत नाही, त्याची ओळख आणि ध्येय ठरवते. उत्तिष्ठितः जाग्रत प्राप्य वराणी बोधत. म्हणजेच उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आजची कथा आहे एका गरुडाची, जो जन्माने गरुड होता पण स्वतःला कोंबडी समजत होता. चला ऐकूया गरुडाची भरारी. उंच पर्वतावर एक भव्य गरुड राहत होता. त्याच्या पंखात सामर्थ्य होते, नजरेत दूरदृष्टी होती आणि आकाश त्याचं साम्राज्य होते. एके दिवशी भयंकर वादळ आले. वादळ इतके प्रचंड होते की गरुडाच्या घरट्यातील एक अंडे खाली दरीत पडले. ते अंडे एका शेतात जाऊन पडले, जिथे कोंबड्यांचा कळप राहत होता. त्या कळपातील एका दयाळू कोंबडीने ते अंडे आपल्या अंड्यासोबत उबवले. काही दिवसांनी अंड्यातून एक सुंदर पिल्लू बाहेर आले. ते गरुडाचे पिल्लू होते, पण त्याला याची कल्पनाच नव्हती. तो कोंबड्यांसोबत वाढू लागला, दाणे टिपू लागला, लहान लहान उड्या मारू लागला. वेळ पुढे सरकत होता. एके दिवशी त्याने निळाशार आकाशात उंच भरारी घेणारा एक भव्य गरुड पाहिला. सूर्याच्या किरणामध्ये त्याचे पंख चमकत होते. गरुडाच्या पिल्लाने आश्चर्याने विचारलं, तो पक्षी कोण आहे? तो इतका उंच कसा उडतो? कोंबड्या म्हणाल्या, अरे तो गरुड आहे, आकाशाचा राजा आहे. पण आपण त्याच्यासारखे नाही. आपण फक्त जमिनीवर राहण्यासाठी जन्माला आलो आहोत. हे ऐकून पिल्लाने स्वतःला कोंबडी समजले. काळ पुढे गेला, पण त्याच्या मनात एक प्रश्न कायम होता. माझे मन नेहमी आकाशाकडे का वळ घेतं? एक दिवस एक वृद्ध गरुड त्या शेतावर आला. त्याने त्या तरुण पिल्लाकडे पाहिलं आणि ओळखलं, हा तर गरुड आहे. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, तू कोंबडी नाहीस, तुझ्या पंखात आकाश जिंकण्याची ताकद आहे. पिल्लू घाबरत म्हणाले, नाही नाही, मी उडू शकत नाही. मी आयुष्यभर कोंबड्यांसोबत राहिलो आहे. वृद्ध गरुड हसला. तो म्हणाला, तुझी ओळख इतरांनी ठरवलेली नसते, ती तू स्वतः घडवतोस. त्याने पिल्लाला डोंगराच्या शिखरावर नेले. खाली खोल दरी होती, समोर विशाल आकाश होते. वृद्ध गरुड म्हणाला, डोळे बंद कर, स्वतःवर विश्वास ठेव, पंख पसरव. पिल्लाच्या मनात भीती होती, पण त्याने धैर्य एकवटले. त्याने पंख पसरवले. पहिल्यांदा तो डगमगला, पण वाऱ्याने त्याच्या पंखांना साथ दिली. क्षणात तो हवेत झेपावला, ढगांच्या वर गेला, सूर्याच्या जवळ गेला. त्या दिवशी त्याला समजले, आपली खरी ओळख कळली की मर्यादा तुटतात. मित्रांनो, अनेक वेळा समाज, परिस्थिती आणि लोक आपल्या क्षमतांवर मर्यादा घालतात. पण लक्षात ठेवा, गरुड कधीच कोंबड्यांच्या मंजुरीची वाट पाहत नाही. तुमच्यातही एक गरुड दडलेला आहे. तुमच्या स्वप्नांना आकाशाची गरज आहे, जमिनीची नाही. जिन खोजा तिन पाय्या, गहरे पाणी पैठ. जे शोधतात तेच प्राप्त करतात. म्हणून स्वतःची ओळख शोधा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि अशी भरारी घ्या की जग तुमच्याकडे पाहतच राहील. धन्यवाद.